बारामतीकरांनी काकीला नाकारलं, आत्याला निवडून दिलं, यावर तुमचं काय? असं बोलून चालणार नाही। बारामतीकरांनी आजपर्यंत ज्या विचाराला पाठिंबा दिला, पुरोगामी विचार, तर त्याच विचाराला, शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार, त्याच विचाराला पाठिंबा दिला आणि जो प्रतिगामी विचार आहे, भाजपचा विचार आहे, त्याला नाकारलं, हे आपण सर्वांनी बघितलं पाहिजे। खरं तर आमची अपेक्षा अशीच होती की साताऱ्यामध्ये सुद्धा हेच घडेल। जो प्रतिगामी विचार आहे त्याला इथली जनता कुठेतरी पायाखाली तुडवेल, पण तसं काही इथं झालं नाही। त्याला काही ना काहीतरी कारणं असतील। तरीसुद्धा मी साताऱ्याच्या सर्व नागरिकांचे, मतदारांचे आभार व्यक्त करतो की ताकदीने शशिकांत शिंदेंच्या बाजूला ती राहिले। थोडेफार ज्या काही त्रुटी असतील येत्या काळामध्ये आपल्याला त्या सुधाराव्या लागतील, असा एक संदेश कुठेतरी इथं असणाऱ्या जनतेला दिला, हे आपण समजून घ्यावं लागेल। आणि विधानसभेला इथं असणारा प्रत्येक आमदार नाही तर उमेदवार आमदार कसा होईल यासाठी आपल्या सर्वांना प्रयत्न करावे लागतील। लेकिन बाबतीत किंवा अमोल कोल्हेंच्या बाबतीत दादा म्हणले होते की आम्ही यांना पाडणार, ते निवडून आले। हे बघा, अख्ख्या देशाला, महाराष्ट्राला दाखवून दिलं, इथली जी स्वाभिमानी जनता आहे ती अहंकाराला धुडकावून लावते, ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। दुसऱ्याला पाडणं हे कदाचित बोलायला सोपं आहे, निवडून आणणं हे अवघड असतं। आणि पवारसाहेब कधीही कोणाला पाडायच्याबद्दल बोलत नाही, पण निवडून आण्याबद्दल नक्कीच बोलतात। त्यामुळे ज्या ज्या लोकांनी पाडण्याच्या गोष्टी केलेल्या आहेत त्यांचे जवळचे नाहीतर त्यांचे उमेदवार पडलेले आपण सगळ्यांनी बघितलेले आहेत। आणि पवारसाहेब नेहमी निवडून आणण्याचं बोलतात आणि त्यांचे सगळ्यात जास्त खासदार हे आज निवडून आलेले आपण सगळे बघू शकतो। अजितदादा असताना, बरोबर असताना कधीच एवढे यश मिळालं नाही, अजितदादा नसल्यानंतर मिळाले, कशामुळे? भाजपच्या विरोधात फार मोठा रोष आहे आणि गेल्या 10 वर्षात भाजपने काहीच नाही केलं सामान्य लोकांच्या वतीने। आणि तो रोष आणि कुटुंब फुटणं, पार्टी फोडणं आणि टप्प्यात प्रत्येक ठिकाणी महापुरुषांचा अवमान, विचाराचा अवमान भाजपकडनं होत गेल्यामुळे भाजपच्याच विरोधात लोक होते आणि त्याच्यात आपल्या जवळची लोक सत्तेत जाण्यासाठी भाजपबरोबर गेली आणि तिथं त्यांना अपयश मोठ्या प्रमाणात हे बघावं लागलं। आणि इथं निष्ठा, विचार आणि महाराष्ट्र धर्माबरोबर जे कार्यकर्ते राहिले, जे नेते राहिले साहेबांसारखे, त्यांना खूप मोठ्या प्रमाणात यश हे सामान्य लोकांनी दिलं आहे। कारण का लोकांना संघर्ष हा पसंत असतो, विचार हे पसंत असतात, हे महाराष्ट्राला अख्ख्या देशाला दाखवून दिलं। फडणवीस नेहमीच म्हणतात की फडणवीस नेहमीच म्हणत आलेले आहेत की मोठ्या पक्षावर बोलण्याचा अधिकार शरद पवार राष्ट्रवादीला नव्हता, मात्र 10 जागा लढून 8 वर यश मिळालं आणि 30 जागा मिळवून केवळ 9 जागांवर यश मिळालं, काय सांगाल? नेहमी टीव्हीवर येणारे फडणवीस साहेब काल टीव्हीवर का नाही आले असा प्रश्न अनेक लोकांना पडतो। आणि खरं तर त्यांचं अभिनंदन करतो की ते स्वतः म्हणजे त्यांचा पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष त्यांनी एकाच आकड्यात त्यांना ठेवलं। असंच यश त्यांना येत्या काळामध्ये विधानसभेला सुद्धा मिळावं अशी प्रार्थना त्या ठिकाणी मी करतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।